एमआयटीच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले। ज्ञान व अध्यात्माची सांगड घालून एमआयटीच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या डॉक्टर कराड यांनी विवेकानंदांना अपेक्षित आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य केले आहे, असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले। शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विश्व शांती केंद्र मायर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर कराड यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी व मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते। या प्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे, रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, शासकीय सेवेत असलेली अनेक बंधने जुगारून देत डॉक्टर कराड यांनी खासगी शिक्षणाचे रोप लावले। आज एमआयटीचा वृक्ष झाला, त्यात अनेकांना साथ दिली। इमारतीची रचनांसह तेथील शिस्त व संस्कृती पाहण्याजोगी आहे। विद्यार्थ्यातील गुण हेरून त्यांना योग्य पैलू पाडण्याचा प्रयत्न डॉक्टर कराड करतात। गावात बांधलेली मशीद समाजातील दुवा साधण्याचा प्रयत्न आहे। घरात शिक्षणाचा गंध नसलेल्या कराडांनी शिक्षणाची उपासना केली। वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेण्यासह वेळप्रसंगी धारकरी होण्याची धमकीही त्यांनी बाळगली। कोणाच्या तरी पायावर वाकावे असे पाय खूप कमी असून त्यातले डॉक्टर कराड हे आहेत, याचा आनंद वाटतो। शिक्षण पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या डॉक्टर कराड यांचा पुणेकरांनी सत्कार केला म्हणजे जगभरात त्यांना मान्यता मिळाली, असा चिमटाही श्रीनिवास पाटील यांनी काढला। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, अभियांत्रिकीत शिकत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचनात आले आणि आयुष्याला दिशा मिळाली। त्याच प्रेरणेने हे कार्य घडले। त्यांनी सांगितलेल्या कर्मयोगाने आणि ज्येष्ठ भगिनी प्रयाग अक्कांच्या शिकवणीने शिक्षण, अध्यात्म आणि सामाजिक कार्य घडले। माझ्या कर्मभूमीत होणारा हा सन्मान कौटुंबिक असून मला आंतरिक समाधान देणारा आहे। संस्कृतीचा विसर पडला तर भारतावर राज्य करता येईल असे मेकॉलने सांगितले आणि तसेच घडल्याने आज भारतीय संस्कृतीवर परकीय संस्कृतीचे आक्रमण होत आहे। ओम ही वैश्विक संकल्पना आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे। 21वे शतक भारताचे असून विज्ञान अध्यात्माचा समन्वय झाला तरच जगात सुखशांती नांदेल। वैज्ञानिकतेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालण्याचे प्रयत्न माझ्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो, असे डॉक्टर कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले।